अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। सध्या तुमच्या खासदारकीला घेऊन वाद हो खूप मी हे पण असंच आहे ना की त्याबद्दल पण बोलले, पण ते मी आता तुम्ही मला माझे काही प्रश्न असतील ते मला विचारलं तर बरं होईल। ते काय बोलले बघ ते बोलतीलच, पण मला तुम्हाला काय विचारायचं ते विचारू शकता तुम्ही। एकही वाद चालू आहे त्या वादात हा मी आता त्या बोलतो ना, एक प्रामुख्याने एक त्यांनी काय सांगितलं की फोन मिळाला आणि त्या फोनमुळे हाईक होतं, तर ते त्यांनी प्रूव्ह करून दाखवा ना, जगाला पण कळेल। मोदी साहेब पण बोलले होते 400 पार, मग ते हे असं काहीतरी करता आलं असतं ना त्यांनी, तर त्यामुळे ते असं काय हाईक करता येतं मोबाईलच्या माध्यमातून हे खरोखर सिद्ध केलं तर देश नाही जगामध्ये कळू शकतं की असं होऊ शकतं म्हणून। तर त्यांनी प्रूव्ह करावं अशी माझी देखील विनंती आहे त्यांना। आणि कोर्टांमध्ये जाणार जायला काय, लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये कोणी कुठेही जाऊ शकतो। त्या ठिकाणी आता माझं तर 8व्या वेळेचा हा टर्मचाही आहे, काउंटिंगच्या इथे नेऊ नये। तुम्ही कोविडमध्ये पण असं म्हणाले होतात की कोविडच्या बाबतीमध्ये की बाहेर रस्त्यावर आलं नाही तर त्याला ते कायदा असतं। मोबाईल हा जनरली सर्वच जण मी बघितलं तर अनेक जणांकडे तुम्हाला मोबाईल टॉवर जर चेक केलं तर मिळेल की मोबाईल तुमच्यातले किती लोक आतमध्ये होते, त्यांच्याकडे किती मोबाईल होते, तुम्ही बघा ना, तुम्हाला पण माहिती त्यातनं येत होतं। पण ते हॅक केलं जातं हे जरा सिद्ध झालं तर त्यातनं खूप मोठं काही कळू शकतं। त्यामुळे त्यांनी ते सिद्ध करावं अशा पद्धतीने। हे कशा पद्धत झालं, मी तर सकाळपासून टीव्हीवरतीच आम्ही पाहत होतो। ज्या वेळेला 5:41 वाजता बघितलं की 2200 ने अमोल कीर्तीकर विजयी। हे विजयी कसे होऊ शकतात? जर मला इलेक्शन याच्याकडनं आपल्याला जे काही फेसबुकच्या माध्यमातून वगैरे सर्व कळत होतं तेच मला देखील कळत होतं टीव्हीच्या माध्यमातून वगैरे, तर आमच्याकडचा